अजित पवार भाजपवर रुसल्याची चर्चा रंगली आहे। अमित शहांच्या दौऱ्यातून अजितदादा गायब होते तर अजितदादांच्या गैरहजेरीने चर्चांना उधाण आलंय। अमित शहांच्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यातून अजित पवार गायब असल्याचं दिसलंय, त्यामुळे अजित पवार भाजपपासून दूर गेल्याच्या चर्चांना उधाण आलंय। तर अमित शहांच्या स्वागतासाठी शिंदे फडणवीस विमानतळावर गेले होते, मात्र तिथेही अजितदादा दिसले नाही। अजितदादा आजपासून आज आणि काल या दोन्ही दिवसांमध्ये कुठेही दिसले नाही, त्यामुळे अजितदादा भाजपपासून अंतर राखून राहू लागल्याने गाडी मोडच्या चर्चांना उधाण आलंय। अजित पवार भाजपवर रुसले, अमित शहांच्या दौऱ्यातून अजितदादा गायब, अजितदादांच्या गैरहजेरीने चर्चांना उधाण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते। शहांच्या मुंबई दौऱ्यात अजितदादांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली। अमित शहा मुंबईत आल्यानंतर त्यांच्या स्वागताला शिंदे फडणवीस विमानतळावर गेले, पण तिथं अजितदादा नव्हते। अमित शहांनी मुंबईत इतर नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, पण अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्यानं अमित शहांची भेट घेतली नाही। अजितदादांची तब्येत बरी नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला। अजितदादांची तब्येत बरी नव्हती, अजितदादांची तब्येत बरी नसल्याने ते काही ठिकाणी गेले नाही। तर मला असं वाटतं की त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये। अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदेजी असेल, यांना आता आम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते मानत नाही। आमच्या परिवाराशी भारतीय जनता पार्टी नाही, देशहितासाठी काम करणारा एक परिवार आहे। भाजप अजितदादांना स्वतंत्र लढण्यास सांगू शकतं, त्यामुळेच अजित पवारांनी अमित शहांची भेट टाळली असावी असा तर्क जयंत पाटलांनी लावला। कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। अजित पवारांनी विमानतळावर झालेल्या महायुतीच्या बैठकीत हजेरी लावल्याचं सांगितलं जातंय, पण त्या बैठकीची कोणतीही छायाचित्र समोर आलेली नाहीत। अजित पवार मुंबईतच असून अमित शहांना न भेटणं म्हणजे खूप काही बिनसल्याच्या चर्चेनं आणखी जोर धरलाय। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।